₹10 डायपर लीक होत नाही आणि हा नीटचा पेपर एवढा मोठा NTA घेतो. पोर्नोग्राफिक कंटेंट असेल, ऑब्जेक्शनेबल कंटेंट असतील, अश्लील मेसेज पाठवला असेल तर त्याच्याकरता कलम 67 प्रमाणे कारवाई होते. तुमच्या स्क्रीनवर एखाद्या मुलीचा डान्स दिसतो. मागे एक न्यूज येत होती की डिजिटल अरेस्ट नावाची काहीतरी, तर ते कितपत खरं आहे? कुठलेही पोलीस डिजिटल अरेस्ट इंटरनॅशनल क्राईम्स आहे, त्याच्यामध्ये टेररिझमचा भाग आहे, टेरर फंडिंग करता होणारे सायबर गुन्हे आहेत. नवऱ्यानेच बायकोचे अश्लील फोटो अपलोड केले होते, ती ज्याला अंकल म्हणायची तो आरोपी निघाला. एका मैत्रिणींनी दुसऱ्या मैत्रिणीचा अश्लील प्रोफाईल तयार केला. टेलिग्रामवर या, व्हॉट्सॲपवर या, मग आम्ही तुम्हाला शेअर मार्केटमध्ये कसं गुंतवणूक करायचे ते सांगतो. तुम्हाला विड्रॉ करायचं असेल तर टॅक्सचे पैसे द्या. ट्रू कॉलर काय करत असतं की तुमचा नंबर बाकीच्या लोकांनी काय म्हणून सेव्ह केलेला आहे हे दाखवतो. पण आर्थिक गुन्ह्यासंदर्भामध्ये जर असेल तर 1930 याच्यावर तुम्ही रिपोर्ट करू शकता. माझ्या मोबाईलचा कोणता ॲप गॅलरी ॲक्सेस करतो आहे हे चेक करा. फक्त अनोळखी अटॅचमेंट ओपन करू नका. त्याच वेळेला करायचं असतं जेव्हा तुम्हाला पैसे द्यायचे असतात.